परत एकदा पालगड साईडवर आपला जांभ्याचं बांधकाम चालू आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकताय. पूर्ण हे जांभ्याचं काम आहे, लोड बेरिंग काम आहे आणि कामाची प्रगती खूप जोरात. आता हे काम 10 फुटापर्यंत झाल्यानंतर पुढचं आपलं काम चालू होणार आहे. तर तुम्हाला मी ह्या सगळ्या कामाची डिटेल सांगतो. लोड बेरिंग काम आहे आणि पूर्ण लोड बेरिंग काम करत असताना हे पूर्ण 9 इंची जांभ्यावरच आहे. इथे ही आपली वरांडा आहे, म्हणजे हा फ्रंटचा वरांडा आहे. त्यानंतर ह्या साईडला इथे मधीत एक डोर आहे आपला 7 फुटाचा. त्या साईडला 2 छोट्या विंडो आहेत, त्याला टेराकोटा जाळी येणार आहे. इथे 10 फूट आणि इथे 10 फूट म्हणजे 4 बाय 10ची साधारण आपण ओपनिंग ठेवली आहे. हा आपला लिव्हिंग एरिया असणार आहे. हा पूर्ण लिव्हिंग एरिया. त्याच्यानंतर हा मेन एंट्रन्स आपला हा इथे आहे. हा इथनं आपला 7 फुटाचा डोर असणार आहे. 7 फुटाचा डोर आल्यानंतर ही आपली घराची एंट्री झाल्यानंतर हा जो सेंटरला जो दिसतोय ते सगळं आपला कोर्टयार्ड आहे. हे पूर्ण कोर्टयार्ड आहे. त्यानंतर इथे एक ओपनिंग, 2 आणि 3 ओपनिंग, ह्याला इथे आर्च असणार आहे. आणि हा इकडचा जो पोर्शन आहे तो हॉल आहे पूर्ण. या हॉलमध्ये पण इथे 2 ओपनिंग आहेत, ते पण 4 बाय 10ची हाईट आहे. इथे बॅक साईडला स्विमिंग पूल असणार आहे. त्या स्विमिंग पूलला इथे जायला हे तुमचे 4 ओपनिंग आहेत, ते पण 4 बाय 10चे आहेत. हे RCC पिलर नसून हे पूर्ण लोड बेरिंगमधलेच हे पिलर आहेत. आणि हे 10 फुटानंतर इथे बीम फिरेल. त्याच्यानंतर रूफच्या हिशोबाने ते स्लोप असेल. हा पूर्ण आपला हॉल आहे. इथे या साईडला इथे हा बेडरूम आहे आणि इथे बेडरूमचं पण इथे काम चालू आहे. हे आता 10 फुटाची लेवल होते, जवळपास 10 फूट लेवल झाली आहे. बॅक साईडला त्यांनी इथे 4 बाय 10चा ही ओपनिंग, ही 4 बाय 10ची ओपनिंग आणि ही 4 बाय 10ची ओपनिंग. हे संपूर्ण बेडरूम आहे. 14 बाय 14चा हा आपला बेडरूम आहे. हा इथे बेडरूममध्ये एंट्रीचा डोर आहे. हे पूर्ण बांधकाम आता आपला जे आहे ते 10 फूटच्या लेवलला झालेलं आहे. याच्यानंतर याच्यावर बीम फिरेल. या साईडला एक टॉयलेट ब्लॉक केलेला आहे. इथे टॉयलेट असेल. इथे इंडियन चिमन प्रोव्हिजन केली आहे. या साईडला हे इंडियन प्रोव्हिजन आहे आणि हा पोर्शन जो आहे तो वॉश बेसिनसाठी असणार आहे. एक केअरटेकर रूम टाकले, ज्याच्यामध्ये इथे एक विंडो आणि ह्या साईडला हा बाहेर जायला डोर आणि इथेही डोर असणार आहे फ्रंटला. हाही डोर असणार आहे. हीच कोर्टयार्डमधनं ही थ्रूआउट ही चारही साईडनी पॅसेज ही बघू शकताय तुम्ही. हा जो कोर्टयार्ड आहे त्या कोर्टयार्डला लागून हे सगळी चारही साईडनी ही अशी पॅसेज येते आणि ह्या पॅसेजमधनं हा पूर्ण रूमचा ॲक्सेस दिलेला आहे. तर ही एक बेडरूम आहे. ही पण बेडरूम 14 बाय 14ची आहे. इथे एक डोर आहे आणि हे 2 इथे विंडो असणार आहेत. 4 बाय 10चीच ओपनिंग आहे ह्याची. त्याला अटॅच टॉयलेट इथे दिलं आहे. त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट आहेत. एक हा कंपार्टमेंट आणि तिकडे एक कंपार्टमेंट आहेत आणि 2 ह्या अशा ओपनिंग्ज आहेत इथे विंडोजच्या. व्हेंटिलेटर इथे येणार आहे. त्यानंतर ह्या पॅसेजमधनं परत आपण इथे आलो की इथे पुढे अजून 2 बेडरूम आहेत. एक हा, त्यालाही इथे एक विंडो आहे आणि हा इथे दरवाजा आहे. याची 10 फुटापर्यंतचं आपलं हे सगळं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता, हाही एक बेडरूम आहे. मिरर आहे त्याचंच. इथे त्याचा दरवाजा आहे, इथे विंडो आहे आणि हा पूर्ण बेड 10.5 बाय 14 फुटाचा आहे. याचा इथे डोर आहे. हा एक कॉमन टॉयलेट इथे घेतलेला आहे. या कॉमन टॉयलेटला इथे समोर ही विंडो आहे. त्याला लागूनच इथे एक किचन आहे. किचनची इथे 2 विंडो आहेत, ही एक आणि इथे एक. इथेचा सेंटरला काढून इथे एक विंडो घ्यायची आहे, तेवढं बांधकाम राहिलं आहे. आणि हा एक बाहेर जायला हा एक इथे एक डोर ठेवला आहे. त्यानंतर इथेच लागून त्याला एक डायनिंग एरिया दिला आहे. तर हा डायनिंग एरिया आहे. त्या डायनिंग एरियाला पण हे 2 ओपनिंग दिलेत, इथे एक आणि एक. ही पूर्ण बाहेरचा व्ह्यू दिसण्यासाठी इथे 6 बाय 10ची विंडो असणार आहे. आता हे 10 फुटापर्यंत पूर्ण हे वरच्या लेवलला 10 फुटापर्यंतचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे ही 10 फूट हाईट आपल्याला पूर्ण बांधून झालेली आहे आणि ही इथे आपली एक मोठी विंडो असणार आहे डायनिंगमध्ये. त्याच्यानंतर ही पूर्ण पॅसेज परत इथे सेंटरला हा कोर्टयार्ड असणार आहे. या पॅसेजचा इथे काहीच बांधकाम नाही. इथे सगळं वुडन पिलर्स असे टाकून वरचा जो काय स्लोप येईल तो सगळं पाणी ह्या कोर्टयार्डमध्ये येणार आहे. हा थोडक्यात ब्रह्मस्थान आहे आणि पूर्ण ब्रह्मस्थान जो आहे तो ओपन असणार आहे. हा बघू शकताय तुम्ही. म्हणजे इथे पूर्ण सेंटर आहे हा घराचा बरोबर आणि त्या सेंटरमध्ये हा पूर्ण हा ओपन असणार आहे पूर्ण ब्रह्मस्थान. पाऊस ऊन ह्या सेंटरमध्ये इकडे रेग्युलर येत राहणार आहे.
त्याचबरोबर आपण जेव्हा इथे एंट्री करू तो हा 7 फुटाचा दरवाजा असेल आणि इथे आपण 2 छोट्या विंडो देणार आहोत, इथे एक आणि त्यात इथे एक. आणि ही पूर्ण इथे टेराकोटा जाळी जी असेल ती बसवली जाणार आहे. पुढे हा खूप मोठा वरांडा असणार आहे, कवर्ड असेल हा. आणि याच्यावरती ही रूफिंग पूर्ण येणार आहे. ह्याची रूफिंग ही एका लेवलला असणार आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण काम आपलं आता 10 फुटाच्या लेवलला येत आहे. आणि याच्यानंतर लगेचच आपण ह्या 2 पोर्शनवर म्हणजे डायनिंग, हा इथे डायनिंग आणि जो किचन आहे त्याच्यावर स्लॅब असणार आहे. आणि बाकी पूर्ण हे काय 10 फुटाचं जे बांधकाम झालं आहे ते 10 फुटाच्या बांधकामाला पूर्ण आपण बीम फिरवणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्या स्लोपचं रूफिंग करण्यासाठी जे लागणार आहेत त्या हिशोबाने तेवढं बांधकाम होईल. आणि मग त्याच्यावरती आपला स्लोप येणार आहेत, कौलं येणार आहेत, त्याची स्लोप्स येतील. त्याचा अपडेट तुम्हाला मी देतच राहीन. पण हे आत्तापर्यंतचा आपल्या कामाचा हा अपडेट आहे. तर नक्कीच तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.